2 दिवसापासून एक न्यूज फिरते ते म्हणजे महाराष्ट्र परिवहन महामंडळात म्हणजेच एस टी खात्यामध्ये स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये एक मोठी भरती होणार आहे ह्या 1-2 महिन्यामध्ये ही बातमी. या विषयावरती व्हिडिओ आणायचा होता पण काय कारणास्तव तो व्हिडिओ येऊ शकला नाही, त्यामुळे आज सविस्तर व्हिडिओ आणलेला आहे. बघा, राज्य परिवहन जे महामंडळ आहे यामध्ये पूर्वीपासून ही भरती नियमित होते, पण मधल्या काळामध्ये काही हालचालीमुळे ह्या भरतीला थोडा स्टे आला होता. महत्त्वाची गोष्ट. आणि परिवहन मंडळ आहे ते स्वतःला अपडेट करत आहे मित्रांनो, कारण सरकारचं जो काही एक केंद्र आहे परिवहनाचं ते म्हणजे एस टी महामंडळ. आणि ह्या महामंडळामध्ये सर्वांना व्यवस्थित ने-आण म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीकरता आपण महामंडळाचा विचार करतो किंवा वापर करतो. मग यामध्ये ते अजून सक्षम व्हावं, ते अजून त्याला मनुष्यबळ ज्यावेळेस आपण देऊ त्यावेळेस ते सक्षम होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन बसेसची खरेदी होणार आहे आणि त्या नवीन बसेसमुळं नवीन काही धोरणामुळं महाराष्ट्रामध्ये 20 ते 30 हजारांची भरती ही मोठ्या प्रमाणामध्ये ह्या महामंडळात होणार आहे. त्यामध्ये ड्रायव्हर आणि वाहक म्हणजे चालवणारा, तिकीट काढणारा आणि त्याबरोबरच तेथील जे काही टेक्निकल टीम असते त्यामध्ये इंजिनियर असतात, ITIचे असतात, फिटर, वेल्डर वगैरे सगळे काही सर्वांचीच भरती मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे असे परिवहन महामंडळाचे जे मंत्री आहेत त्यांनी ही घोषणा केली आहे. कारण जो स्टे होता तो स्टे या भरतीवरचा उठला आहे. आणि खास म्हणजे आता विषय उरला पगारीवरचा, भत्त्यावरचा. आपण या सर्वाविषयी एक व्हिडिओ मित्रांनो घेऊन येऊ, सविस्तर व्हिडिओ. एस टी महामंडळ विषयी, ड्रायव्हरची पगार स्केल, ड्रायव्हरची ॲबिलिटी, वाहकाची पगार ॲबिलिटी, त्यानंतर वर्ग ड ची, वर्ग क ची, वर्ग ब ची, त्यामध्ये काही ITI फॉर्म्स असतील, काही टेक्निकल ग्रुप असेल, ह्या सर्व विषयी आपण 2 ते 3 यावरती व्हिडिओ बनतील सविस्तर. कारण तुम्हाला हे माहिती योग्य तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला तुमचे जे डाऊट्स आहेत ते डाऊट पूर्ण क्लिअर होतील. त्यामुळे आपण यावरती व्हिडिओ घेऊन येऊच. पण आता तत्पूर्वी तुम्हाला मी सांगतो की या महामंडळामध्ये सुद्धा बघा, हे महामंडळ जे आहे महामंडळ हे पूर्ण शासकीय आणि स्वतंत्र प्रभार आहे. एस टी महामंडळाचा मंत्री एक वेगळा असतो आणि जे काय असतं त्यांचं सगळं वेगळं असतं. मग याची आता पहिलं पगार कमी होती पण 5-7 रुपये पगार वाढवलेली आहे, भत्ती वाढवलेली आहेत आणि थोडेसे रूल चेंज झालेले आहेत. त्यामुळं जे टेक्निकली ज्या गोष्टी असतात त्या टेक्निकली गोष्टी सगळ्या आता लागू झालेल्या आहेत महामंडळाला सुद्धा. त्यामुळं तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा आहे नाही भरायचं, तुम्हाला माझं सजेशन असं राहील की ते त्याला बघा बॅचेस लागतात. तुम्ही ते बॅचेस काढून घ्या, RTOकडे ते बॅचेस आपले असतात. तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं बॅचेस तुम्ही घेऊ शकता. कारण या फॉर्मसाठी महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे बॅच काढल्याशिवाय तुम्हाला तिथं फॉर्म भरता येत नाही आणि तुम्ही त्यामध्ये समाविष्ट होत नाही त्या भरती प्रक्रियेमध्ये. त्यामुळे तुम्हाला बॅचेस हे पाहिजे. बॅचेस घेऊन तुम्ही काही पदं हे 10वीवर असतात, काही पदं हे 12वीवर असतात तिथं. त्यामुळे तुम्ही हे 2 पदानंतर कोणी ITI केले त्यामध्ये ITIची भरती होते आणि इंजिनिअरिंग डिप्लोमाची भरती त्या ठिकाणी होते. म्हणजे एकूणच सर्व प्रकारची भरती जी आहे ही भरती प्रक्रिया या ठिकाणी याच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. त्यामुळं कोणीही असं करू नका, भरती आहे पोलीस भरती, फॉरेस्ट गार्डच्या सोबत ह्या भरती होणार आहेत. म्हणजे एकूणच 25 मध्ये मोठ्या भरती प्रक्रिया हे होणार आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी भरती असणार आहे ते म्हणजे एस टी महामंडळाची. त्यामुळं फॉर्म भरत चला आणि फक्त महत्त्वाची गोष्ट अभ्यास ठेवा. तर तुम्ही अभ्यास ठेवला तर तुम्ही फॉर्म कुठेही भरू शकता. आणि खास काय ह्या एस टी महामंडळाला हाईटची वगैरे काय गरज नसते, कारण तिथं फिजिकल नाही, हाईट नाही, कारण शारीरिक पात्रता ह्याची गरज नाही याची काहीच. तुम्ही कोणीही तिथं फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आणि आज पुढील अपडेट आहे तुमच्यापर्यंत मी अपडेट ह्या 2 दिवसामध्ये घेऊन येईन सविस्तर टोटल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून व्हिडिओ शेअर करत चला. आपले पाठीमागचे व्हिडिओ बघा, काही मोटिवेशन व्हिडिओ आहेत, काही करंट अफेअरचे व्हिडिओ आहेत, सगळे व्हिडिओ टाकलेले आपण जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत चला. त्यातून तुम्हाला चांगली माहिती मिळत असेलच, मिळत राहीलच. ठीक आहे. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.